सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। बघा, आज माहिती बघणार आहोत दुर्गा सप्तशती ग्रंथाबद्दलची, की हा दुर्गा सप्तशती ग्रंथ कोणी वाचावा, का वाचावा, त्याचे काय फायदे आहेत, याची संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर बघा, दुर्गा सप्तशती हा अति मौल्यवान ग्रंथ आहे। देवीची स्तुती याच्यामध्ये सांगितलेली आहे। तुमची कुलदेवी कुठली असेल, म्हणजे रेणुका माता असू द्यात किंवा तुळजाभवानी माता असू द्या किंवा आणखीन कुठलीही जरी तुमची कुलदेवी असेल तरी तुम्ही हा ग्रंथ अवश्य वाचला पाहिजे। हा ग्रंथ आपण दररोजही वाचू शकता, पण दररोज वाचणं जरी शक्य नसेल तरी ज्या देवीला समर्पित तिथी आहेत, म्हणजे पौर्णिमा किंवा नवरात्र, गुप्त नवरात्र, दुर्गाष्टमी, मंगळवार, शुक्रवार, अशा तिथीला आपण हे दुर्गा सप्तशती ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे। कारण हे वाचल्याने काय होत असतं, आपली जी कुलदेवी आहे तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहत असतो। कारण याच्यामध्ये देवीची स्तुती सांगितली आहे। तर असा हा ग्रंथ आपण जरी दररोज वाचणं शक्य नसेल, विशेष तिथी आहेत त्या तिथीला आवर्जून वाचावं। कारण असं म्हटलं जातं की आपण आपल्या कुलदेवीची आणि कुळदैवत यांची सेवा करणं अनिवार्य आहे, कारण हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतात। तर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा आपल्या घरामध्ये दररोज झाली पाहिजे। दररोज जरी दुर्गाष्टमीचा पाठ करणं शक्य नसेल तरी आपण 99 मंत्र म्हणू शकता आणि अशा विशेष तिथीला आपण आपल्या कुलदेवीची सेवाही केली पाहिजे। तर याने काय होत असतं, आपल्या कुळावर आपल्या कुलदेवीचा अखंड कृपाशीर्वाद राहत असतो। तर म्हणून आपण आपल्या कुलदेवीची सेवा ही अवश्य करावी। बघा, तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या, काही वेळा असंही असतं की आपल्याला आपली कुलदेवीच माहिती नाहीये, तरी पण तुम्ही हा छोटासा ग्रंथ आणून पठण करायचे। तर बघा, असा हा दुर्गा सप्तशतीचा छोटासा ग्रंथ आहे। याला वाचण्यासाठी 2 तास लागतात। जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन वाचणार असाल तर 2 ते सव्वा 2 तासामध्ये हा ग्रंथ वाचून होतो। हा दिंडोरी प्रणीत आहे। तर या ग्रंथाचं आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे। दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ कोणी वाचू शकतं, अगदी स्त्री पुरुष कोणी वाचताना आपल्याला काय करायचे, देवासमोर बसायचे, देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपण पूर्ण वाचेपर्यंत तो दिवा तेवत राहील अशा प्रकारे आपल्याला तेलाचं लावणार असाल तर पुरेसं तेल घालायचे किंवा तुपाचं लावणार असाल तर पुरेसं तूप घालायचं आहे। शक्यतो तुपाचा दिवा लावून वाचावं आणि आपल्याला बसायला एक आसन घ्यायचे, कपाळाला हळदी कुंकू लावायचे, ग्रंथ ठेवायला पण आपल्याला एक छोटंसं आसन घ्यायचे, त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा आहे। ग्रंथ हातात ठेवून चुकूनही वाचायचा नाहीये। कुठलाही ग्रंथ वाचताना त्याला आसन द्यायचं आहे आणि त्या आसनावर ठेवून वाचायचं आहे, म्हणजे छोटा चौरंग पाठ तुम्ही ठेवू शकता, त्याच्यावर ठेवून आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे। आपल्याला आधी स्वामींना, आपल्या देवांना नमस्कार करायचा आहे, मुजरा करायचा आहे आणि मग हा ग्रंथ वाचायला घ्यायचा आहे। बघा, ग्रंथ वाचताना आपल्याला काही नियमांचं, अगदी छोटे नियम आहेत, त्यांचं पालन करायचं आहे। म्हणजे आपण ज्या दिवशी ग्रंथ वाचणार असू त्या दिवशी आपल्याला मांसाहार चुकूनही करायचं नाहीये, पराण्य शक्यतो त्या दिवशी वर्ज्य करावं। दुसरं म्हणजे आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ज्या दिवशी आपण ग्रंथ वाचतोय त्या दिवशी। बघा, हा ग्रंथ वाचण्यासाठी वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही आहे, आपण देवासमोर बसूनच वाचायचं आहे। फक्त जर स्त्रिया वाचणार असतील तर त्यांनी आवर्जून हातामध्ये बांगड्या घालाव्या, हिरव्या बांगड्या असतील तर अवश्य घालाव्या आणि स्त्रिया वाचताना त्यांनी साडी घालावी। तसा दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये उल्लेख आहे की स्त्रियांनी साडी घालून हा ग्रंथ वाचावा, पण अगदीच जर वयस्कर असतील किंवा साडी घालणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही ड्रेस घालूनही वाचू शकता, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून साडी घालून हा ग्रंथ वाचावा। याच्यासाठी बघा, आपल्याला 2 तास ते सव्वा 2 तास वेळ लागतो आणि आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना मध्येच उठायचं नाहीये। म्हणजे जर आपल्याला मध्ये पाणी वगैरे लागणार असेल तर ते थोडंसं पाणी आपल्याला ग्लासमध्ये घेऊन बसायचे। एकदा बसल्यावर आपण ग्रंथ वाचताना कुणाशी बोलायचं नाहीये आणि मध्येच उठायचं नाहीये। कोणी येणार आहे तर अशी वेळ बघून आपल्याला वाचायला बसायचं की या वेळेमध्ये आपल्याला कोणी मध्ये आपल्याला उठावं लागणार नाही। एकदा वाचायला बसलं तर शक्यतो मध्ये उठू नये, ग्रंथ पूर्ण होईपर्यंत कोणाशी बोलू नये आणि ग्रंथ थोडा मोठ्याने वाचावा। म्हणजे आपण जसं एकमेकांशी बोलतो त्या आवाजामध्ये आपल्याला आपला आवाज येईल। आणि कारण कसं असतं, आपण जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा खूप देवीची स्तुती त्याच्यामध्ये असते आणि त्या सात्विक लहरी आपल्या पूर्ण घरामध्ये पसरत असतात। तर त्यामुळे ग्रंथ हा मोठ्या आवाजाने वाचावा, म्हणजे मनात शांत बसून असा वाचू नये।
तर आपल्यालाच आपला आवाज येईल, आपले उच्चार आपल्याला कळतील, अशा पद्धतीने तो अवश्य वाचावा. ग्रंथ वाचताना जो आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू तर तो आपला ग्रंथ पूर्ण वाचून होईपर्यंत आपल्याला तो तेवत राहील याची काळजी घ्यायची. आणि बघा, आपल्याला ग्रंथ वाचताना सुरुवात ही स्वामी स्तवनने करायची. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन आहे, तर ते स्वामी स्तवन आपल्याला म्हणायचे. एक माळ स्वामींचा जप करायचा आहे आणि नंतर आपल्याला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची. ही अवतरणिका आहे, तर अवतरणिकेपासून आपल्याला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची. मग अवतरणिका झालं की नंतर पाठविधी, मंगलाचरण, नंतर दुर्गा मातेची नावं, तिची स्तुती, तर हे पण आपल्याला वाचायचे. नंतर देव्या कवच वाचायचे आणि देव्या कवच झालं की अर्गला स्तोत्र, ते पण आपल्याला वाचायचे. अर्गला स्तोत्रानंतर बघा रात्री सूक्त, हे सगळं आपल्याला वाचल्यानंतर आपला पहिला अध्याय येतो. तर हे सगळं आपल्याला वाचायचं आहे. नंतर आपला पहिला अध्याय येतो. हा क्रमशः आहे, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला वाचायचं आहे. पहिला अध्याय वाचण्याआधी आत्ता ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या आपल्याला वाचायच्या आहेत. नंतर पहिला अध्यायाला सुरुवात करायची आहे. एका बैठकीमध्ये आपल्याला हा एक पाठ पूर्ण करायचा आहे. म्हणजे सुरुवातीपासून हे सगळं वाचायचं. 13 अध्याय आहेत आणि अध्याय काही खूप मोठे नाही आहेत. 13 अध्याय पूर्ण झाल्यावर आपल्याला एक माळ नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त म्हणायचं आहे, नंतर प्राधानिक रहस्य म्हणायचे आणि नंतर वैकृतिक रहस्य म्हणायचे. हे झाल्यावर आपल्याला एक छोटेसे मागे क्षमा प्रार्थना आहे बघा. शेवटच्या पेजवर आपल्याला क्षमा प्रार्थना दिसते, तर तिथपर्यंत आपल्याला म्हणायचे. म्हणजे पूर्ण आपल्याला हा ग्रंथ पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचा आहे. शेवटी क्षमा प्रार्थना आहे. तर क्षमा प्रार्थना म्हणताना, क्षमा प्रार्थना म्हणजे काय आहे की जर ग्रंथ वाचताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर आपल्याला देवीची तिथेच माफी मागायची. म्हणजे नंतर आपल्या मनात राहतं की अरे मी असं सांगितलं होतं, असं करायचं होतं, हे झालं. मध्येच दिवा जर शांत झाला तर तो आपण परत प्रज्वलित करायचा. आणि बघा, वाचताना सुरुवातीला काही थोडंफार जांबाळी येणं किंवा आळस येतो, अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्यासाठीच आपल्याला देवीची क्षमा मागायची, ही शेवटी मागायची. शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे, तर ते म्हणत आपल्याला काय करायचे, हात जोडायचेत आणि मग देवीची क्षमा मागायची. आणि हे म्हणून झाल्यावर एकदा परत देवीला म्हणायचं की देवी माता, मी माझ्या यथाशक्ती मी हा एक तुझा दुर्गा सप्तशतीचा पाठ केला. जर पाठ करताना माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला माफ कर. मग पाठ पूर्ण झाल्यावर ग्रंथाला आपल्याला नमस्कार करायचा आहे. ग्रंथ जिथे आपण ठेवतो तिथे आपल्याला ठेवून द्यायचा आहे. देवीला पण मुजरा करायचा. आता पाठ झाल्यावर लगेच तुम्ही आरती करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. पण आपल्याला पाठ करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण अन्न ग्रहण करून पाठ करू नये. शक्यतो आपल्याला सकाळच्या वेळेला, म्हणजे अगदी पहाटे शक्य ज्यांना होत असेल त्यांनी पहाटे हा ग्रंथ वाचावा. तुम्ही चहा वगैरे घेऊ शकता, एखादं फळ घेऊ शकता. म्हणजे जे उपवासाला पदार्थ चालतात यांचं सेवन करून आपल्याला ग्रंथ वाचायचं आहे. म्हणजे अगदी पोटभर जेवण करून दुपारच्या वेळेला वगैरे आपल्याला चुकूनही ग्रंथ वाचायचा नाही आहे. तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन हा ग्रंथ वाचू शकता. म्हणजे एखादं फळ घेतलं किंवा दूध पिलं किंवा चहा घेतला, असं करून आपल्याला वाचायचं आहे. अगदी तुम्ही 12, 1 पर्यंत, 2 पर्यंत पण वाचू शकता. फक्त आपण जेवण करून वाचू नये, जेवणापूर्वीच हा ग्रंथ वाचायचा आहे. संध्याकाळच्या वेळेला जर वाचणार असाल तरी चालेल, पण खूप रात्री वाचू नये. अगदी 5-6 वाजेपर्यंत होईल अशा पद्धतीने हा ग्रंथ वाचावा. असं काही नाही आहे की हा ग्रंथ वाचताना आपल्याला उपवासच करायला हवा. फक्त की अगदीच आपण जेवण करून लगेच ग्रंथ वाचायला बसू नये. शक्यतो आपण असं उपवासाचं काहीतरी खाऊन हा ग्रंथ वाचावा. नंतर तुम्ही जेवण करू शकता. ग्रंथ वाचून झाल्यावर देवीला एखादं फळ किंवा दूध साखर किंवा गोड मिठाई जे तुमच्याकडे असेल त्याचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, किंवा जे तुम्ही स्वयंपाक बनवला आहे त्याचाही तुम्ही नैवेद्य देवीला दाखवू शकता. तर या प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. बघा, आता 1 ऑगस्टला दुर्गाष्टमी आहे, तर ही तिथी देवीला समर्पित असते. तुमची कुलदेवी कुठलीही असू, तर या दिवशी तुम्हाला आवर्जून दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ अवश्य करायचा आहे. हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ, या ग्रंथाचे आपण सलग 9 पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य मिळत असतं. नवचंडी हा खूप मोठा विधी आहे. या विधीसाठी 3 दिवस लागतात. म्हणजे दररोज गुरुजी आपल्या घरी येऊन पूजा करतात. असं 3 दिवस ते आपल्या घरी येतात आणि पूजा करतात. तर असं नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला या ग्रंथाचं 9
वेळा जर आपण 9 पाठ केले, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण वाचलं की आपला एक पाठ पूर्ण होतो, असे जर आपण 9 पाठ 9 दिवसामध्ये किंवा 10-12 दिवसामध्ये जर आपण 9 पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य मिळत असतं. आणि बघा, नवचंडी करण्यासाठी 30, 40, 50 हजार इथपर्यंत खर्च येतो. तर जर आपण हा ग्रंथ वाचला तर ते आपल्याला पुण्य मिळत असतं. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करेल की हा ग्रंथ अवश्य वाचावा. जर तुमच्याकडे तो नसेल तर जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल. तर हा ग्रंथ दुर्गाष्टमीच्या आधी घेऊन येऊन तुम्ही याचा अवश्य पाठ करावा. जर तुम्हाला दररोज शक्य असेल तर तुम्ही दररोज पण याचे 3-3 अध्यायाचं पठण करू शकता. तरी अशी सेवा आपल्याला आपल्या आई भगवतीची, आई तुळजाभवानी मातेची, कुठलीही तुमची कुलदेवी असू, अवश्य करायची आहे. आणि कुलदेवीचा कृपाशीर्वाद अखंड आपल्यावरती राहावा यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. झालेली सेवा मी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.